अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कामगिरी केली आहे। महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतूक करणारा आयशर टेम्पो असा एकूण 76,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत एक आरोपी जेरबंद केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो, त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला वाहनामध्ये काही इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या आणि शरीरास अपायकारक असा खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पंचांना समक्ष बोलवून हकीकत समजावून सांगत छापा टाकण्यासाठी हजर राहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचासह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनानं रवाना झाले। संबंधित ठिकाणी जाऊन पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला असता थोड्याच वेळात समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोल नाक्याजवळ एक आयशर कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो, त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला। तो जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करत संबंधित टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार खात्री झाल्याने पंचसमक्ष गाडीतील चालकास ताब्यात घेत पोलीस पथक असल्याची माहिती देत विश्वासात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने अकील रमजान शेख असं सांगितलं। त्याच्याजवळील गाडीची पंचसमक्ष झडती घेतली असता गाडीत सुगंधित तंबाखू, पान मसाला भरलेल्या गोण्या आढळून आल्या। पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पंचसमक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत संबंधित आरोपी आणि आयशर टेम्पोमध्ये आढळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली असता 76,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। या मुद्देमालाबाबत आयशर टेम्पो चालक अकील शेख याला विश्वासात घेऊन विचारलं असता त्यानं संबंधित माल हा मामू रोडलाईन ट्रान्सपोर्ट याचे व्यवस्थापक यांच्या मार्फतीनं ताब्यात बाळगून घेऊन जात असल्याचं सांगितलं। तर संबंधित साठ्यातून प्रत्येकी एक सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्याकामी वेगवेगळे करून बाकीचा आढळून आलेला मुद्देमाल पोलिसांनी पंचनामा करून जप्त केलाय। या प्रकरणी आरोपी अकील शेख आणि मामू रोडलाईन ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक या दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर। आज आमचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मोठी रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटख्याचा ट्रक जो आहे तर तो पकडला। त्यामध्ये 64 लाखाहून जास्त किमतीचा गुटखा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे। ही गाडी अमरावतीहून लोड होऊन आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती मिळते आहे। एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकील रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। आणि
या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे. अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील. सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत.